दिवसाची सुरुवात बरोबर. कदाचित ही एक गोष्ट आहे, कदाचित मी अगोदर सांगितली सुद्धा असेल की एका कोल्ड स्टोरेज मोठं शॉप असतं, त्या ठिकाणी एक बाई काम करत असते आणि त्या ठिकाणी बरेच वर्करसुद्धा पुरुष आणि स्त्रिया त्या ठिकाणी काम करत असतात. त्या ठिकाणी मांस साठवलं जायचं, म्हणजे बाहेरून मांस आणलं किंवा मच्छी आणली, भाज्या आणल्या तर त्या कोल्ड स्टोरेजमध्ये त्या साठवल्या जायच्या आणि त्यानंतर जसं ऑर्डर असेल तसं ते बाहेर पाठवत असत. आणि ही स्त्री जी होती ही काम करत असते त्या ठिकाणी ती रोज वॉचमॅनशी बोलत असे. ज्यावेळेस सकाळी ती कामाला यायची त्यावेळेस ती वॉचमॅनबरोबर बोलायची, त्याला गुड मॉर्निंग करायची, त्याची चौकशी करायची आणि ती आतमध्ये जायची. ज्यावेळेस संध्याकाळी ती परत बाहेर निघायची कामावरून त्यावेळेस ती परत त्या वॉचमॅनशी बोलायची, त्याची विचारपूस करायची, त्याच्या मुलांची विचारपूस करायची आणि त्याला अजून काही मदत असेल तर थोडीफार ती मदतसुद्धा त्याला करत असे. अशा प्रकारे ती सर्वांबरोबर ती नेहमी प्रेमाने बोलत असे. एक दिवस अचानक तिला निघतानाच काहीतरी काम आलं आणि ते काही सामानाची यादी ती घेण्यासाठी ती कोल्ड स्टोरेजमध्ये गेली आणि सगळेजण निघून गेले होते आणि ती नोंद करत असताना अचानक थोडासा काही झटका लागला आणि ते दार जे आहे कोल्ड स्टोरेजचे ते आपोआप बंद झालं. आणि हे कोल्ड स्टोरेजचं दार असतं ते बाहेरून उघडायचं असतं आणि त्याच्यामुळे ती आतमध्ये अडकली. तिने खूप हाका मारल्या, खूप तिने दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न केला पण बाहेर कोणी नव्हतं आणि त्याच्यामुळे तिचं कोणीही ऐकायला तयार नव्हतं. ती स्त्री जी होती ती धार्मिक होती, तिने प्रार्थना केली आणि आता तापमान जे आहे हे शून्याच्या सुद्धा खाली जात असतं आणि आता तिला असं वाटलं की आता मी काय करावं. तिने प्रार्थना केली की देवा मी काय करू आता. आणि थोड्याच वेळामध्ये दरवाजा उघडण्याचा तिला आवाज आला आणि ती दरवाजाजवळ आली तर तो बाहेर वॉचमॅन दरवाजा उघडत होता आणि त्या वॉचमॅनला बघून तिला खूप आनंद झाला. ती पटकन बाहेर आली आणि त्या वॉचमॅनने तिला बाहेर आणलं, थोडंसं गरम चहा वगैरे दिला. तिला बरं वाटल्यावर तिने त्या वॉचमॅनला विचारलं की तुला कसं माहीत आहे की मी आतमध्ये आहे, मी अडकलेली आहे. तो वॉचमॅन तिला म्हणतो की मॅडम की तुम्ही माझी रोज विचारपूस करता, इतर कोणी माझी विचारपूस करत नाही पण तुम्ही सकाळी येताना विचारपूस करतात, संध्याकाळी जाताना तुम्ही रोज माझी विचारपूस करतात आणि मला गुड बाय करूनच जातात. आज तुम्ही सकाळी येताना मला दिसला पण संध्याकाळी जाताना तुम्ही मला भेटला नाहीत, तुम्ही मला विश केलं नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की काहीतरी चुकलेलं आहे, काहीतरी गडबड आहे आणि म्हणून मी परत थोड्या वेळ वाट बघून आतमध्ये आलो आणि ह्या ठिकाणी तुम्हाला अडकलेला बघून मी तुम्हाला बाहेर काढलं. बघा, मी चांगुलपणा जो आहे त्या बाईचा तो तिच्याकडे परत आला होता. जे तिने चांगलं केलं होतं ते तिच्याकडे परत आलं होतं. कारण येशूने म्हटले आहे की जसा पिता दयाळू आहे तसे तुम्ही सुद्धा दयाळू व्हा. एकमेकांची मदत करा, एकमेकांची विचारपूस करा, हे सर्व काही परत तुमच्याकडे येणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत्ती कृषी वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन, मॅथ्यू चॅप्टर 5 अँड वर्स 7. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.